शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झालं आहे. भात पीक पण आता जे आहे ते पडलेलं आहे. काय आपण सांगाल याबद्दल? मी आजच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. मी सुद्धा शेतकरी आहे. माझ्या स्वतःच्या पिकाचंही नुकसान झालं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी गावातच राहतो. माझ्या पिकाचंही नुकसान झालं. शेतात कापलेलं पीक आहे. अवकाळी पावसामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. निश्चितपणाने हे सरकार संवेदनशील आहे. एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चितपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. जे नुकसान झालं असेल त्या नुकसानाची भरपाई निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून होईल. मी त्यांना आज भेटल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना त्यांना विनंती केली की अशा प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. काही पिकं कापलेली आहेत आणि त्याच्यात पाण्यात भरली गेल्यामुळे संपूर्ण पीक नष्ट होण्याची भीती आहे. तर ह्याचा तात्काळ पंचनामे वगैरे करण्याच्या सूचना दिल्या पाहिजेत. अशा प्रकारची विनंती सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांना केली. सर, आरक्षण सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून माझ्या लोकसभा क्षेत्रातील जनतेला, तमाम देशातील जनतेला दिवाळीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने यावर्षी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात प्रमुख लोकांना आदिवासी वस्त्यांवर जाऊन, आदिवासी तांड्यांवर जाऊन दिवाळी साजरी करण्याची सूचना केली. आणि माझ्या मतदारसंघामध्ये मी कालपासून याला सुरुवात केली. 50,000 आदिवासी बांधवांच्या कुटुंबामध्ये दिवाळीच्या निमित्ताने दिवाळीचा शिदा, याच्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो तेल आणि 1 किलो डाळ, हे 4 वस्तू मोफत वाटप सुरू केलेलं आहे. मी काल शहापूरमध्ये सुरू केलं. आज बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्याचं वाटप केलं. मी आपल्याला सांगताना निश्चित मला आनंद होईल की जेव्हा मी हे सुरू केला कार्यक्रम, लहान मुलांना कपडे दिले, भगिनींना साड्याही दिल्या, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला ना, मी लोकसभेला निवडून आलो तेव्हाही मला जो एवढा आनंद झाला नव्हता तितका आनंद काल मी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करताना मला इतका आनंद झाला. निश्चितपणाने आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना मी धन्यवाद देतो की त्यांच्या संकल्पनेतून अशा प्रकारची दिवाळी मला साजरी करण्याची संधी मिळाली. सर, त्यांची तक्रार आहे की त्यांचे फायदे थांबवले, विकास होत नाही. काही नेते त्यांना आयुक्तांना फोन करून त्यांच्या कामं होऊ देत नाही. तुमची काय प्रतिक्रिया? त्यातल्या मुख्य हिस्सेदारांनी हे कामं थांबवलं आणि थेट आरोप केलं, पण नाव घेतलं नाही आहे. तर मला हा विषय माहीत नाही. मी निश्चित गणपत गायकवाडांशी बोलेन. आणि कोणी असं जर थांबवलं असेल, कोणी सांगितलं असेल, तर मला असं वाटत नाही की आयुक्त असं योग्य जर काम असेल आणि गणपत गायकवाडांचं काम योग्य असेल, कारण ते अयोग्य काम सांगणार नाही हेही मला माहीत आहे. मी दोघांशी बोलेन, आयुक्तांशी बोलेन, त्यांच्याशी बोलेन. त्यांनी नाव न घेतलेल्या माणसांची नावं तुम्ही जर मला खाजगीत सांगितली तर त्यांच्याशी बोलेन. कारण शेवटी समन्वय असणं, आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत, समन्वय असणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही व्यक्तिगत वाद असतील तर ते बाजूला ठेवून शेवटी देशहितासाठी आता सगळ्याच युतीमध्ये, महायुतीमध्ये असलेल्या पक्षांच्या सगळ्याच पक्षांचा हेतू एकच आहे, मोदीजींना प्रधानमंत्री करणं. हा एकमेव हेतू आहे. हा फक्त भारतीय जनता पक्षाचा, शिवसेनेचा किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीचा नाही, तर देशाच्या जनतेचाही हाच हेतू आहे. आणि मला विश्वास आहे की आमचे लोक सगळे कितीही कोणाचे मतभेद असले तर मनभेदामध्ये त्याचं परिवर्तन न करता ते सगळे जोमाने कामाला लागतील, एक दिलाने कामाला लागतील आणि पुन्हा एकदा 2024मध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सत्ता येईल. सर, आपण मंदिरामध्ये वाढवलेलं आहे ते महाराष्ट्र असं का होऊ शकत नाही असा सवाल अशोक चव्हाणांनी केलेला आहे. अशोक चव्हाण साहेब स्वतःच मुख्यमंत्री होते की 80% केलं असतं तरी विरोध कोणाचा होता. फक्त एवढंच विषय आहे की आपण 50%च्या वरती जो आरक्षण देतो, तेव्हा 50%च्या वरती दिलेलं आरक्षण हे आपल्या संविधानाला धरून असलं पाहिजे. तरतुदी अशा आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही 50%च्या वर गेलं, ज्या समाजाला तुम्ही आरक्षण देता तो समाज मागास आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची असते. आणि मागच्या वेळा जेव्हा देवेंद्रजींनी हे आरक्षण दिलं, मराठा आरक्षण, त्यावेळेला त्यांनी ते आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलंही. पण दुर्दैवाने
अशोक चव्हाण साहेब ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारला ते टिकवता आलं नाही. आता बिहार सरकारने केलं तर त्यांनी काय कारणं दिलेत, कुठल्या समाजाला दिलं आहे आणि ते समाज मागास आहेत हे त्यांनी प्रूव्ह केलं आहे की नाही हे अजून ठरायचं आहे. का तिथंही कोणी या विधानसभेने मंजूर केलं, आपल्याकडे विधानसभेने 60% आरक्षण मंजूर केलंच होतं, तसं हे बिहारच्या विधानसभेने केलं. मग अशोक चव्हाण साहेबांना हे माहीत असलं पाहिजे की बिहारच्या विधानसभेने 75% आरक्षण दिलं असं ते सांगतात, महाराष्ट्राला का जमत नाही. मग देवेंद्रजींनी 60% दिलंच होतं की विधानसभेत. आता बिहारमध्ये जर कोणी कोर्टात गेलं तर ते कोर्टात टिकेल की नाही टिकेल हे मला आज सांगता येणार नाही. हे कशाच्या आधारे दिलं आहे, त्यांनी काय त्याला क्रायटेरिया लावलं आहे त्या समाजाला, तो समाज किती मागास आहे. आपण बघितलं असेल तर मी टी व्हीत पाहिलं, तुम्ही टी व्हीत पाहिलं, ते मागास समाज अशी पट्टी येत होती. आता तो मागास समाज खरोखर असेल तर ते कोर्टात टिकेल, नसेल तर पुन्हा आपल्या महाराष्ट्रासारखं होईल. म्हणून ह्या सरकारने दिलं नाही असं आपल्याला बोलता येणार नाही. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी ते दिलं होतं, हे अशोक चव्हाण साहेबांना माहीत आहे. थँक्यू सर.